हॅलो भावांनो बहिणींनो, कसे आहेत? चांगले आहेत ना? चांगलेच पाहिजेत. आपण यूट्यूब चॅनल असेल तर आपल्याला फॉलोवर सबस्क्राईब भरभराट येऊ दे आणि खूप पुढे जाऊ दे, हीच माझी विनंती आहे. तर मी आता आपल्याला एक गोष्ट शेअर करणार आहे. गोष्ट खूप चांगली आहे, तर तुम्ही पहा ती. खरोखर पहा आणि खरोखर मला कमेंट करा चांगली असेल तर. मी गोष्ट चालू करते. दोन बहिणी असतात. दोन बहिणी असतात. ते एका बहिणीचं लग्न झालेलं असतं, एक कुवारी असते. कुवारी असते तर बहीण तिच्या घरीच राहायची. कुवारी असते तिच्या घरी राहायची, ही तिच्या नवऱ्याच्याकडे राहायची. तर तिला काय झालं, दोन मुली होतात. म्हणजे पहिली मुलगी होते तर नवरा नाराज होते, हिला मुलगीच झाली. मग दुसरी मुलगी होते तरी नवरा हे होते का हिला दुसरी मुलगी झाली. तर नवरा तिला सांगत असते का मला नाही मुलगा पाहिजे, मला मुलगी नको, मला मुलगा पाहिजे. तर ती सांगते का आता मी काय करू, माझ्या हातात थोडा आहे, मला मुलगा पाहिजे, मला बी पाहिजे, पण मी काय करू शकते, मी काही करू शकत नाही. देवाने दिल्यात ते आपल्याला घ्यायलाच लागेल. नाही नाही बोलते, मला मुलगाच पाहिजे, नाही तर मी दुसरं लग्न करेल. तर ती नाही सांगता सांगताना लगेच यांनी काय केलं, लग्न केलं. लग्न केलं तर ती सांगितलं, आता तू लग्न केलं तर मी नाही तुझ्याकडे राहू शकत, माझ्या मुली घेऊन मी जाऊ शकते. तर त्याला काय बरंच झालं ना, जा बाबा तुला कुठे जायचं असेल तेव्हा. तर ती तिच्या आईवडिलांकडे जात असते. तर तिचे दोन भाऊ असतात, एक बहीण असते आणि आईवडील असतात. तर आईवडील असतात तर ती छोटी बहीण खूप शिकलेली असते, म्हणजे शिकते ती खूप. तर ती काय करते, आता बहीण तर आली मोठी नवऱ्याला सोडून. तर मग ती बहीण जी असते ती चांगल्या जॉबवर लागलेली असते, ती शिकून. तर ती काय सांगते का माझ्या बहिणीच्या पोरी आल्यात, पण त्यांना शिकवल्याशिवाय मी दम नाही घेणार. म्हणजे यांना चांगली मी खूप शिक्षण देईल, एवढं शिक्षण देईल का त्या दोन लोकात म्हणजे त्यांना सलाम ठोकायला पाहिजे, अशी एवढं त्यांना मी शिक्षण देईल. तर ती पोरगी नोकरी करते आणि त्या पोरींला चांगल्या हायस्कूलमध्ये ती शिकायला टाकते आणि ती त्यांना शिक्षण देते. तर बहीण तर त्यांच्या आधारावर पडली, भाऊ, आईवडील आणि हे. पण ते लोकांची परिस्थिती पण चांगली असते, शेती वगैरे असते, भाऊ कामाला असतात, आईवडील असते. तर तिला ते लोक मदत करून आणि तिला मुलीला शिक्षण वगैरे देतात, तिला पण सांभाळतात. आता ह्यानी काय केलं, ह्यानी दुसरी बायको केली. आता दुसरी बायको केली, तिला पण पहिली मुलगीच झाली. तर मुलगी झाल्यानंतर थोडा नाराज झाला. आता काय करणार, एक बायकोला तर सोडलाय मी मुलांसाठी, आता हिला बी मुलगीच झाली, आता काय करू. तर असं करता करताना दुसरी बी तिला मुलगीच झाली. तर एक दिवस असंच रस्त्याला येताना गाडीत असते ती आणि तो चालत असते. तेवढ्यात गाडी थांबवते, काय बोलते, कॉंग्रॅच्युलेशन, तुला तुला मुलगी झाली दुसरी. आता वाटतं एक तिसरी बायको करणार तू, कारण काय मला दोन मुली झाल्या तेव्हा तुम्ही मला सोडली, आता तिला दोन मुली झाल्या तर तिला बी सोडेल, आता तिसरी करेल ना मुलासाठी. तर त्याने काही जबाब दिला नाही. तुला काय करायचं, तुझं तू काम कर ना, माझं मी बघून घेईल, असं तिला सांगितलं. ठीक आहे सांगते, बघून घे तुझा तू. तर असं करता करताना तिसरी मुलगी झाली त्याला. मुलगा काय झाला नाही, खूप नाराज झाला, काय करू, एक बायकोला सोडली आणि तिथे गाडीत फिरते, पोरी मोठ्या हायस्कूलमध्ये शिकतात, आता यांना मी कुठून शिक्षण देऊ आणि कुठे मी याला लग्न कार्य करू, अशी त्याला चिंता पडत असते. तर असं करता करताना चौथी पण मुलगीच होती त्याला. तर त्यांची दोघांची घरात भांडणं व्हायची का तुला मुली होतात. तर ती सांगते मी काय करू, मुली होतात तर मी काय करू, माझ्या हातात आहे का. जा देवाजवळ जाऊन भांड तू का मला मुलीच का होतात. तर बोलते मुलीच झाल्या तर मी यांना कसं याचं लग्न कार्य करू, मी एकतर चांगल्या नोकरीला नाही, चांगली माझी शेतीभाती नाही. तर तुला ही कशाला करायला पाहिजे होतं तुम्ही असं ना, तुझ्याकडे तर नोकरी पण नाही, शेती पण नाही, तर तू हे धंदे करायला कशाला पाहिजे होते. मुली तर मुलींना चांगलं वाढवलं असतं, चांगलं शिक्षण दिलं असतं तर ते पण आपल्याला कामाला आले असते. तर चार मुली झाल्या, तर याचं एकदम अवतार एकदम कसं तरी झालं, कायला ना घरचा ना घाटचा राहिला झाला. तेवढ्यात मोठ्या मोठ्या ऑफिसमध्ये पोरगी कामाला लागली. ते मोठी पोरगी त्या पहिल्या बाईक, ती चांगल्या जॉबवर कामाला लागलेली असते.
तर याला काय कामधंदा नाही, काम शोधत गेला. त्याला कामाला तिथे असं माली म्हणून त्याला कामाला लावला तिथे. लावलं पण त्याला नाही माहीत माझी मोठी मुलगी इथेच कामाला आहे, अशी मोठी ऑफिसर आहे. तर एक दिवस तो येताना माळीकाम करत असताना तो येताना बघते तिला, अरे तर माझी मुलगी आहे. मला तर चांगलंच झालं, आता ती मला काय एवढं हे नाही करणार, त्रास नाही देणार, कारण काय माझी मुलगी आहे ना ती शेवट. तर हा काय नाही आरामशीर पडून राहायचा, काय तिचं लक्ष नसते मुलीचा, पण हा काय पडून काय राहायचा, काम नाही करायचा, असं भटकत राहायचा गार्डनमध्ये. तर त्याला बोलायचं तर तो सांगायचा, नाही करणार मी, माझी मुलगी इथे कामाला आहे, मोठी ऑफिसर आहे, तुम्हाला काढून टाकतील कामावरून. तर ते लोक विचार करायचे, याची मुलगी इथे कुठे कामाला आहे, कोण कामाला आहे. तर बोलते ती ऑफिसर आहे ना मोठी, ती माझी मुलगी आहे. तर एक दिवस ते असतात दुसरे कामगार, ते बोलतात जाऊन का मॅडम जे माली काम करतात ते सांगत होते का माझी मुलगी इथे कामाला आहे, मोठी ऑफिसर आहे. तर ते तुमचं वडील का? तर नाही सांगते, माझे वडील नाही पण वडिलासारखेच आहे ते, बोलते. त्यांना घेऊन ये सांगते, असं कधी उत्तर दिलं तर त्यांना घेऊन ये माझ्याकडे. तर बाबा एक दिवस परत तो असंच करायला लागला. तर मॅडमनी तुला बोलवलं आहे, बोलते. चल मॅडमनी मध्ये बोलवलं आहे. तर सांगितलं ना तुम्हाला माझी मुलगी आहे, बघा आता कसं मला मॅडमनी बोलवलं आहे. तर आला. तर बेटा मी इथे काम करते. तर हो का, कोण आहेत बोलते तू? तर माहीत नाही, तुझा पप्पा आहे ना मी. तर बोलते माझा पप्पा? माझा पप्पा तर मग आम्हाला लहानपासूनच सोडलं. तर माझा पप्पा तर नाही आहे आता, माझी आई आहे बोलते, माझा पप्पा नाही मिळत. अरे तू ओळखत नाही मला, मी तुझा पप्पा आहे. तर तुम्ही आजीकडे राहतात ना? हां हां बोलते, त्या गावाच्या बाजूला राहते, एक घर आहे ते, त्याचे 4 मुली आहेत, तोच का? तर हां तू माझ्या पप्पासारखाच आहे, पण पप्पा नाही मिळत बोलते तू. अशी कशी बोलते तू? माझी मुलगी आहे तू का? जेव्हा लहानपासून आम्हाला सोडली, रस्त्यावर टाकली, तेव्हा तुला मुलगी नाही दिसली, तेव्हा बायको केली आणि 2-4 मुली पैदा केल्या, आणि आता तुला मुलगी शोधते का? मुलगी बिलगी कोण नाही तुझी, मी ह्याला काढून टाका बोलते कामावरून. असा वागत असेल हा, व्यवस्थित काम नाही करत असेल, त्याला काढून टाका बोलते कामावरून. अशी माणसं ठेवायची नाही, अशी लायकी नाही यांची कामावर राहण्याची बोलते. 2-2 बायका करून बसलेला माणूस हा का चांगला आहे का? याच्या फायद्यासाठी हा काम करत असते, याला काढून टाका बोलते. असा वागत चांगला काम करत असेल तर ठेवा, नाही तर याला काढून टाका बोलते. तर ते लोक पण हे करायला लागले का, हां बरोबर आहे बोलते, ह्यांचा मॅडमचा बरोबर आहे. चल जा बोलते, गार्डनमध्ये काम कर चुपचाप, नाही करत असेल त्याला काढून टाक बोलते, इथे चालणार नाही असं बोलते. ऑफिस आहे बोलते, आपला घर नाही आहे. तर आपल्या मनात येईल तेव्हा बायको पोरा सोडा, दुसरी बायको पोरा करा, तसं हे नाही मिळत बोलते. हे नोकरी आहे, यांच्या इमानदारीने काम करावंच लागेल बोलते. तर मुलीने त्याला शब्द दिला शेवट, पण शेवट बापच असते ना. थोडंसं मनात तर वाईट वाटलंच का, काय करू आपल्या बापाला असं बोलायला लागलं आपल्याला. पण काय करणार, बापाने पण मुलींची कदर नाही केली तर मुली तरी काय करणार. मग सगळी स्टोरी येऊन आईला सांगितली, असं असं झालं, तसं झालं. तर बेटा तुम्ही काय चुकीचं नाही केलं, तू जे होतं उत्तर ते बरोबर दिलं. पण आई मलाच खूप वाईट वाटलं पप्पाला असं बोलताना, मी असं बोलायला नाही पाहिजे होतं. नाही नाही बोलते, बरोबर बोलली, ते आजी आजोबा वगैरे सगळे बोलायला बरोबर बोलली बोलते, याला असाच उत्तर द्यायला पाहिजे. ह्यानी काय केलं तुमच्यासाठी? काही नाही केलं. त्यांनी वळूनसुद्धा बघितलं नाही एकदा तुम्हाला, का मेल्यात का जगल्यात ते वळून पण नाही. आम्ही नसतो तर तुमची परिस्थिती काय झाली असती, तुमची हालत काय झाली, तुम्हाला शिक्षण कोणी दिलं असतं? मावशीने नोकरी करून तुम्हाला शिक्षण दिला आणि तुम्हाला इथपर्यंत ठेवली. आता तुम्हाला काही कमी पडणार नाही, तुम्ही दोघी बहिणी नोकरीला चांगले लागलेले आहे, आता स्वतःचं तुम्ही राहू शकता स्वतःच्या कामाने. तर एवढं सांगून मी गोष्ट पूर्ण करते, इथेच थांबते. कारण काही ती गोष्ट बघा, कदाचित ते असे असतात ना, त्यांना मुलं पाहिजे असतात, मुली नको. मुली आणि मुलांच्यामध्ये काय फरक असते? मुली पण आईवडिलांना बघतात आणि मुलगा पण बघते. तर मुलीत फरक करणारा चांगला माणूस नसते तो, असंच असते. तर एवढं सांगून माझी गोष्ट इथेच थांबवते. नमस्कार.